वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। अरे कमाल, अरे कमाल, अरे कमाल, अरे कमाल, आशीष बाबू देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कमाल, अरे कमाल। नागपूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज सीट समजली जाणाऱ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका मतदारांचा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने लागला याविषयी आपण जाणून घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत किशोर भाऊ चौधरी यांच्याकडनं। किशोर भाऊ, सर्वात आधी तुमचं वंश न्यूजवर हार्दिक स्वागत आहे। मला एक सांगा की मतदारांनी आता झालेल्या या निवडणुकीमध्ये खास करून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांनी आणि मतदारांनी हे तुमच्या बाजूने मतदान करून तुम्हाला जनतेने कौल दिला की परत एकदा सुनील केदारांच्या माध्यमातून हा गड राखला जाईल? महिला लाडकी महिलाचे जे काही महिलांना मिळाला आणि महिलांना अपेक्षा वाढल्या की हे सरकार निश्चितपणे पुन्हा महिलांसाठी काहीतरी करणार, त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर महिलांच्या रांगाच रांगा होत्या आणि मला असं वाटते की आम्ही मतदान क्षेत्रामध्ये फिरत असताना विशेषतः वलनी, चिचोली आणि पिपळा पंचायत समिती या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये फिरत असताना बूथ लेवलवर, गाव लेवलवर, मोहल्ल्यामध्ये तर या ठिकाणी लोकांनी असं सांगितलं, डायरेक्ट बोलायला लागले लोक की भाऊ तुम्ही काळजी करू नका, यावेळेला आम्ही कमळालाच मतदान करणार। पण जे म्हणणारे लोक होते म्हणे आम्ही 30 वर्ष त्यांच्यासोबत राहिलो, भाऊ माझा एक मुलगा नोकरीवर नाही लावला, माझ्या गावात तो नेता आला, तो मोठा झाला, आम्हाला विचारत नाही। म्हणजे कुठं नाही कुठं अनेक प्रकारच्या रोष केदारांवर। बेरोजगारीच्या मुद्द्यावर केदारांच्या विरुद्ध जनता गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, बेरोजगारीचा मुद्दा तर आहेच आहे, परंतु मानपानाचा मुद्दा जास्त दिसला। त्याच्यामध्ये आम्ही अनेक कार्यकर्ते एवढ्या वर्षापासून त्या माणसासोबत आहोत आणि आम्हाला काय विचारलं, उद्धट भाषा, त्यांची बोलण्याची भाषा, कार्यकर्त्यांना बोलण्याची भाषा, अरे तुरे, अरे रवी, त्याच्यामुळे कुठेतरी गावातला जो ग्रामपंचायत सदस्य आहे तो 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षाची त्याची वय आहे आणि त्याला अरे तू इकडे रे, सीताराम इकडे, तुकाराम इकडे, किशोर इकडे, अशा पद्धतीची जी अरे रवीची जी भाषा होती त्या भाषेमुळे त्याला कुठेतरी त्या गावामध्ये त्याचा सन्मान आहे। हे जरी मोठे असले परंतु ज्या गावामध्ये विभिन्न क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये साधारण मेंबर म्हणून जरी काम करत असेल पण त्याच्या त्या गावामध्ये तेवढा सन्मान आहे, तेवढी इज्जत आहे आणि समाजाच्या आणि लोकांच्या समोर अशा पद्धतीची भाषा बोलल्यामुळे अरे तुळेची त्याच्यामुळे त्याला कुठेतरी बेइज्जत महसूस होत होती आणि त्या बेइज्जतीच्या बदला त्यांनी या वेळेला त्या सर्व लोकांनी घेतला। बरं, मला एक सांगा की जनतेने मतदानाचा जो कौल आहे नेमका आता कुणाच्या बाजूने दिला असावा स्पष्ट असं तुम्हाला जाणवलं? कारण आम्ही ग्राउंड लेवलवर फिरलो, काही ठिकाणी असं जाणवलं की पाटण सांगी पासनं सावनेरचा एरिया, सावनेर पर्यंत आणि तिकडनं कळमेश्वर पासनं या ठिकाणी केदारांच्या पंजाची खूप हवा होती असंही म्हटलं जाते। तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? नाही, पाटण सांगी प्रॉपर भारतीय जनता पार्टीच प्लस आहे, कमळ प्लस आहे। पाटण सांगीच्या आजूबाजूचे जे काही गावं आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी ते पुढं आहेत काही प्रमाणामध्ये। या क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले संपूर्ण गावं असं म्हणता येणार नाही की संपूर्ण गावाचे गावं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने किंवा कमळाच्या बाजूने किंवा आशिष बाबू देशमुखच्या बाजूने होते असं नाही, परंतु 75%, 70 ते 75% गावं हे आशिष बाबूच्या बाजूने होते हे आम्हाला दिसलं। आणि या क्षेत्रामध्ये विशेषतः वलनी जिल्हा परिषद सर्कल, चिचोली जिल्हा परिषद सर्कल, विधानसभेचा निर्णय इथून व्हायचा, या ठिकाणावरून 8-10 हजार 12 हजार अशी लीड घेऊन निघायची आणि ही लीड त्यांची कमी होत नव्हती। या वेळेला इथून लीड भेटणार नाही, इथून ते कमी राहतील, इथून आम्ही लीडमध्ये राहू, त्याच्यामुळे इथून आम्ही लीडमध्ये राहू, याच्यामुळे ते त्यांचा विषय संपल्यात जमा आहे असं तुम्हाला सांगतो। म्हणजे निश्चितच सावनेर मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार असं तुम्हाला जाणवते का?
या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होणार. केदार गटाची मंडळी अतिततीचा सामना जरी दर्शवत असली, परंतु या निवडणुकीमध्ये बघितलं, शेवटल्या दिवशीची त्यांची बाईक रॅली वगळता, बाईक रॅली कोणी काढते हो, 200-400 लोक, 1000 लोक इकडून तिकडून विभिन्न क्षेत्रामधून आपल्याला जमा करता येते. परंतु प्रचार यंत्रणा त्यांनी ज्या पद्धतीने राबवली, त्या प्रचार यंत्रणेमध्ये श्री केदार कमी पडले. कमी असे पडले की त्यांची जे काम करणारी टीम आहे, ती काम करणारी टीम ते आहे तोपर्यंत दिसायची 6 लोक, ते गेले की 3 कमी होऊन जायचे. 3 मग आमच्या बाजूने लागून जात होते. आणि ते 3 बाजूने लागल्यामुळे फायदा असा आमच्या झाला की त्यांची जी बरीचशी टीम होती ग्राउंड लेवलवरची, ती ग्राउंड लेवलवरची टीम आमच्या बाजूने आली आणि निश्चितपणे आमच्या मतदानामध्ये भर पडला, असं माझं म्हणणं आहे. आणि विजयामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे निश्चितपणे. पण एकीकडे केदार साहेबांचे कार्यकर्ते तर आताही म्हणतात की बाप तो बाप ही रहेगा. आताही ते म्हणतात की लीड आम्हीच घेणार, आम्हीच निवडून घेणार. ते तर बाप आहे, पण आम्ही सारे लेकरं मिळून पुढेच ठोकून देणार आहोत, तुम्हाला सांगतो मी. आम्ही पूर्ण ठोकली, ते उद्या दिसून जाणार, काही अडचण नाही. बाप तो की सावनेर विधानसभा म्हटलं की आमने सामने समोर येणार आणि एकमेकांना धमक्या, एकमेकांसोबत टकरीचा सामना, हे चित्र नेहमी दिसत आलं. असे काही प्रकारही घडलं असंही आमच्या कानावर आहे. काय सांगणार तुम्ही याच्याबद्दल? सावनेर विधानसभा म्हटलं की झगडा, भांडण, तंटे, पोलीस रिपोर्ट, वाद विवाद हे नित्याचे नियम आहे दर निवडणुकीमध्ये. आणि तोच प्रकार या वेळेला सुद्धा झाला. सावनेरामध्ये झाला, चनकापूरमध्ये, जय भोलेनगरमध्ये झाला. या ठिकाणी सर्व जरी ह्या घटना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा नेता हा खूप मोठा संयम ठेवून होता. आम्ही घाबरत नाही त्यांना, तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु दरवेळेला अशा प्रकारच्या काही ना काही घटना करून दबंगगिरी दाखवण्याचा प्रयत्न करून ते मतदान घेत होते. आम्हाला लोकांच्या समोर हेच दाखवायचं होतं की हात जोडून मतदान घेतलेला नेता मोठा आहे, तो नेता तुम्हाला आम्हाला जनतेला मदत करेल. दबंगगिरी जो दाखवतो, गुंडगिरीच्या लोकांना हा सोबत घेऊन फिरून सर्वसामान्य लोकांवर दबाव तंत्र निर्माण करतो. आणि ज्या आम्ही गोष्टी बोलत होतो त्या गोष्टी रात्री सर्व खऱ्या झाल्या आणि शेकडो लोकांनी त्या गोष्टी बघितल्या. त्यामुळे लोकांना विश्वास पटला की भारतीय जनता पार्टीचे लोक जे समाजामध्ये विभिन्न ठिकाणी जाऊन सांगत आहे की यांची दबंगगिरी आपल्याला मिटवायची आहे, आणि ते लोकांना पटलं आणि लोकांनी निश्चितपणे दबंगगिरी त्यांची मिटवली. आता ते मशीनमध्ये बंद आहे, पेटीमध्ये, उद्या तुम्हाला दिसेल, असं तुमच्या सर्वांच्या समोर. म्हणजे आमदार, या भागातील आमदार हे भाजपचे आशिष देशमुखच बनतील असा तुम्हाला आत्मविश्वास आहे? आदरणीय आशिष बाबू देशमुख निश्चितपणे या वेळेला ते निवडून येतील आणि ते आमदार बनतील असा आम्हाला विश्वास आहे, असं तुमच्या समोर चॅनलला सांगतो. तर हे आहेत किशोर भाऊ चौधरी यांनी आताच सांगितल्याप्रमाणे कुठेतरी या भागातील 25-30 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्तेचे पूर्ण धागेदोरे होते, ज्यांचं दबंग व्यक्तिमत्व या भागामध्ये होतं, त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार केला गेला आणि त्यांच्याचमुळे भाजपचा उमेदवार म्हणजेच आशिष देशमुख हे भरघोस मताने निवडून येतील, यात काही वाद शंका किशोर भाऊ चौधरी यांना वाटत नाही. त्यामुळे या भागामध्ये निश्चितच उद्याच्या निकालानंतर या भागात खरोखरच परिवर्तन होईल की नाही होईल हे तर आपल्याला निकालाच्या नंतर स्पष्ट होईल. परंतु या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जो उत्साह दिसत आहे त्यावरून तरी हे दिसून येते. तोपर्यंत आपण बघत राहा आशिष बाबू देशमुख आगे बढो. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.